श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 18वा पंचम स्कंध। राजा भरत अत्यंत मर्यादशील होता। राज्यकारभार करताना तो अत्यंत दक्ष असे। कुणावर अन्याय होऊ नये, कुणी उपाशी राहू नये हे तो कटाक्षाने पाहत असे। हा काही कर्माचा भाग नाही, हे तर कर्तव्य आहे। हे उत्तम तऱ्हेने पार पाडून तो यज्ञादी षटकर्मेही उत्कृष्ट पद्धतीने करीत असे। खरे कर तो भगवत भक्त होता, नामधारक होता, त्यामुळे नामीशी त्याची विभक्ती कधीच होत नसे। त्यामुळे त्याला कर्माचरण बाध्य नव्हते, तरी तो यथासांग कर्म करी आणि कृष्णार्पण करी। कोणतंही कर्म भगवंताला अर्पण करणे म्हणजे त्यात फलाशा सोडणे आहे, त्यालाच निष्काम कर्म म्हणतात। अशा फलाशारहित कर्माने अंतःशुद्धी होते। भरताचे अंतःकरण शुद्ध असल्याने त्याची भक्ती त्याला षडविकार रहित करून विरागी वृत्ती प्रदान करीत असे। हळूहळू राजा भरत ऐहिक सुखाला सोडून विरक्त झाला आणि पुत्रांना राज्य सर्व संपत्ती देऊन पुलह ऋषींच्या आश्रमात गेला। तेथे ते तपाचरण करू लागले। एकदा गंडकी नदीत स्नान करून भरतमुनी ओंकाराचा जप करीत नदीकाठावर बसले असताना एक गर्भिणी मृगी आपली तहान भागवण्यासाठी नदीवर आली। पाणी पिता पिताच तिला सिंहगर्जना कानावर पडली व प्राणभयाने तिने लांब उडी मारली। झाले गर्भपात झाला, बालहरिण पाण्यात पडले आणि जीवाच्या आकांताने मारलेली उडी जीवघेणी झाली। श्रावक अनाथ झाले, आईविना तडफडू लागले। राजा भरत प्रजापालन तत्पर सहृदय। आता तपस्वी भरतमुनी ते पाहून कळवळले। दुसऱ्याच्या दुःखाने जो द्रवतो तो संत असतो। राजेश्वराच्या मोहाचा त्याग करून वैराग्य धारण करणारे भरतमुनी पाडसाच्या कारणाने मोहाविष्ट झाले। स्वतःचा जीव काय किंवा पशुपक्ष्यांचा जीव काय, सर्व जीव त्या एका परमेश्वराचे अंश आहेत असे समजून जो वागतो तो भगवत प्रेमाला पात्र होतो। पण मोहाचा लहानातला लहान क्षणही माणसाला इहबंधनात टाकतो। राजा भरतमुनी त्या पाडसाच्या लालनपालनात स्वतःला विसरून गेले। प्रेम असेच असावे, स्वतःला विसरून प्रेम केले तरच तदरूपता येते। सुरुवातीला तरी माणुसकी किंवा भूतदया म्हणून त्या पाडसाचे संगोपन राजा करीत होता, तरी त्याच्या सहचार्याने सहवासाने कर्तव्य भावनेचा लोप झाला आणि त्या हरिणाचा लळा लागला। ते थोडा वेळही दृष्टीआड झाले तर भरताचा जीव कासावीस होत असे। प्रेम असेच असते, ते ऐहिकावर केले की लोभ उत्पन्न होतो। प्रेम करणे आणि लोभ करणे वरवर अर्थदृष्ट्या सारखेच वाटतात, तथापि जडजीवावरील प्रेम लोभ ह्या विकारात परिणत होते। षडविकार मनुष्याला बांधून ठेवतात आणि 84चा फेरा घडवतात, पण हेच प्रेम विकसित झाले की भगवत प्राप्तीचे साधन ठरते। राजा भरताने सर्व ऐश्वर्याचा त्याग करून संन्यास घेतला व आश्रमात राहू लागला। सर्व संग परित्याग म्हणजे संन्यास। घरात राहून संग असूनही निर्मोह राहिले तरी संग परित्याग होतो। राजा जनक राज्यशकट चालवूनही राजसन्यासी होते। त्यांना वनात जाणे गरजेचे नव्हते। वनात जाऊन मोहात पडण्यापेक्षा मोहक पसाऱ्यात राहून विजनवास अनुभवणे जास्त चांगले। संसारातून दूर जाण्याऐवजी मनातून संसाराला दूर पाठवा। मनावर आपला ताबा पाहिजे। मनात संसार शिरू न देणे आणि चुकून शिरलास तर त्याला बाहेर घालवता आले पाहिजे। जोपर्यंत मनात जागा नाही तोपर्यंत बाहेर वाट पाहणारा भगवान मनात कसा जाईल। प्रपंचात 6च्या 6 शत्रू मनावर अधिराज्य गाजवतात। ते प्रबळ होतील त्या त्या विकाराचे वर्तन आपण करतो। मनाला राग आला तर आपण रागावतो, मनाला लोभ आला की आपण लोभस होतो। अर्थात आपलं मन असूनही आपण त्याचेच ऐकतो। मनाला आपल्या इच्छेप्रमाणे आपण वागवू शकत नाही। त्यासाठी सर्व संग त्याग हा 6 विकारांचा करा। पत्नी, मुले, आई, वडील, ऐश्वर्य, कीर्ती याचा त्याग हा त्याग न होता पळवाद होतो।